शिवसेना अपात्रता प्रकरणाचा निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागल्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून निराशा व्यक्त करण्यात आली आहे। केंद्रीय निवडणूक आयोग तसेच सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत दिलासा न मिळाल्यानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर झालेल्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। मात्र येथे देखील शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र करण्याची याचिका फेटाळण्यात आली। शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल लागल्यानंतर देखील उद्धव ठाकरेंच्या अडचणी थांबण्याची चिन्ह नाहीत। शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह हे दोन्ही शिंदे गटाला मिळाल्यानंतर आता शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मिळालेल्या मशाल चिन्हावर देखील समता पक्षानं दावा सांगितलाय। त्यामुळे धनुष्यबाण या चिन्हापाठोपाठच आता मशाल हे चिन्ह देखील ठाकरेंच्या हातून जाण्याची शक्यता आहे। निवडणूक आयोगाच्या नव्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे समता पक्षाला मशाल चिन्हासाठी अर्ज करण्याचा अधिकार असल्याचा दावा समता पक्षाच्या वतीनं करण्यात आला आहे। 4 जानेवारी 2024 रोजी निवडणूक आयोगानं नोंदणीकृत पण मान्यता नसलेल्या पक्षांना चिन्ह देण्याबाबत प्रक्रिया सुरू केली आहे। त्यामुळे समता पक्ष आता चिन्हासाठी अर्ज करणार आहे। दरम्यान 11 जानेवारीपासून ज्या पक्षांना कॉमन पक्ष चिन्ह हवे असेल त्यांना दिलं जाईल अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे। तसेच समता पक्षानं सर्व अटी पूर्ण केल्या असल्याचा दावा केलाय। त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडून मशाल हे चिन्ह काढून घेतलं जाण्याची शक्यता आहे। मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज।